गांधीनगर गावाचे एक लहानसे गाव होते. त्या गावात एक मोठा बाजार भरत असे आणि त्या बाजारात खूप गर्दी असायची. उन्हाळ्यात ही गर्दी बलदेवच्या पेप्सीच्या दुकानावर असायची. अहो बलदेव काका, मला ऑरेंज पेप्सी द्या, मला पिवळी आणि मला लाल. लहान असो वा मोठे, सर्वांनाच बलदेवची पेप्सी खूप आवडायची. आणि बलदेव खूप प्रामाणिकपणे पेप्सी बनवायचा. चांगलं फिल्टरचं पाणी, स्वच्छ साखर आणि स्वच्छ हातांनी तो ज्यूस बनवून प्लास्टिकच्या पिशवीत भरत असे. बलदेवची 1 रुपयाची पेप्सी खूप खपत असे. थोड्या अवधीत त्याचा सगळा स्टॉक संपत असे. बलदेव काका, पेप्सी आहे का? नाही बाळा, सगळ्या संपल्या, आता उद्या ये. बलदेवच्या दुकानासमोर पवनचं दुकान होतं. तो आईस्क्रीम विकत असे, पण उन्हाळा असूनही त्याचं आईस्क्रीम विकलं जात नव्हतं. हा बलदेव त्याच्या पेप्सीत काय टाकतो म्हणून गावातले सगळे लोक त्याचीच पेप्सी घेत असतात. 1 रुपयाच्या पेप्सीची चव अशी काय असणार आहे? माझे तर आईस्क्रीम खराब होत आहे. चवीचं तर माहित नाही, पण ती आईस्क्रीम पेक्षा स्वस्त असेल म्हणून कदाचित जास्त विकली जात असेल. हो, असू शकतं. तुम्ही पण पेप्सी विकायला लागा ना. अगं, पण पेप्सी बनवणार कोण? पेप्सी बनवायची थोडीच आहे. बाजारात खूप कंपन्या पेप्सी बनवतात. तुम्ही पण त्यांच्याकडूनच विकत घेऊ शकता. विचार करा, खूप फायदा होईल. तशी आयडिया तर छान आहे. उद्याच शहरात जाऊन ढीगभर पेप्सी घेऊन येतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पवन शहरातून ढीगभर पेप्सी घेऊन आला आणि त्याने त्या सगळ्या त्याच्या फ्रीज मध्ये ठेवल्या. बरं केलं. आता बाहेर एक बोर्ड लावून टाका, इथे पेप्सी मिळेल. ठीक आहे. त्यांनी बोर्डवर लिहिलं की इथे पेप्सी मिळेल आणि तो बोर्ड त्यांच्या दुकानासमोर लावून टाकला. थोड्या वेळाने एका लहान मुलाने तो बोर्ड वाचला. इथे पेप्सी मिळेल. काका, कोणकोणते कलर आहेत? सगळे कलर आहेत. तुला कोणतं पाहिजे ते सांग. मला पिवळी आणि एक ऑरेंज वाली पाहिजे. पवनने त्याला 2 पेप्सी दिल्या. तो मुलगा तिथेच उभा राहून पेप्सी पिऊ लागला. हे खूप छान आहे, मज्जा आली. हे घे, माझ्याकडून तुझ्या पेप्सी फ्री. जाऊन तुझ्या मित्रांनाही सांग की या दुकानात सुद्धा पेप्सी मिळते. हो हो काका, नक्की सांगेन. आणि पवनची आयडिया कामी आली. मुलगा धावत गावात गेला आणि काही वेळाने त्याच्या मित्रांना घेऊन आला. हेच ते दुकान आहे. मला पण ऑरेंज हव्या आणि मला 3 लाल हव्या. पवनने सर्वांना पेप्सी दिले आणि मग त्यानंतर खूप जणांनी पवनच्या दुकानातून पेप्सी घेतल्या. आजपर्यंत गावकऱ्यांनी फक्त बलदेवच्या पेप्सी खाल्ल्या होत्या. आज त्यांना कंपनीचा स्वादही आवडू लागला होता. अरे वा, ही काळ्या रंगाची पेप्सी तर मी पहिल्यांदाच पित आहे. आणखी खूप फ्लेवर आहेत. लिंबू पाणी, काळा खट्टा, ऑरेंज, रोज. वा रे वा, आता तर रोज वेगवेगळे फ्लेवर घेऊन येऊ शकतो. पवनने पेप्सी विकायला सुरुवात केल्याने बलदेवच्या दुकानावर ग्राहक येत नव्हते. मला थोडं धीराने घ्यावं लागेल. पवनने नवीन नवीन पेप्सी बनवायला सुरुवात केली आहे, म्हणून गावकरी त्याच्या दुकानात जाऊ लागले आहेत. पण मला खात्री आहे की सगळे परत येतील. बलदेव स्वतःला धीर देत होता. पुढील काही दिवस पवनच्या दुकानावर गर्दी होत राहिली आणि इकडे बलदेवचा धंदा मंद झाला होता. गावचे सरपंच बलदेवच्या दुकानावर आले. काय झालं बलदेव, आज उदास दिसत आहेस? काय सांगू काका, पवन शहरातून पेप्सी आणून विकतो आहे. आता माझे ग्राहक कमी झाले आहेत. काही हरकत नाही, ही काही दिवसांचाच प्रश्न आहे. कोणताही नवीन गोष्ट मागे गावकरी घाव घेतात. तुला तर माहितीच आहे, काही दिवसातच सगळं सुरळीत होईल. आणि मला खात्री आहे तुझ्या पेप्सी शहरातील कंपनीच्या पेप्सीपेक्षा चांगलीच असेल. आता एक काम कर, मला 50 पेप्सी दे. आज शहरातून माझी नातवंड येणार आहेत. ठीक आहे सरपंच साहेब. बलदेवने सरपंचांना 50 पेप्सी दिल्या
आणि ते आनंदाने तिथून निघून गेले. बलदेव अजूनही उदास होता. सरपंच त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नातवाला एक पेप्सी दिली. पप्पा, या पेप्सी वगैरे चांगल्या नसतात. त्यांच्यात खूप भेसळ असते. याने मुले आजारी पडतात. बाळा, या पेप्सी आपला बलदेव स्वतः बनवतो, भेसळीशिवाय. आम्ही या पेप्सी गेली कित्येक वर्ष खात आहोत. अजूनपर्यंत कोणी आजारी पडलं नाही. द्या मला. सरपंचांनी एक पेप्सी त्यांच्या मुलीला दिली आणि तिने ती प्यायली. वा पप्पा, ही तर खूपच छान आहे. सरपंचांच्या घरी आलेल्या सर्व पाहुण्यांनी पेप्सी प्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच सर्व पेप्सी संपल्या. पप्पा, या पेप्सी कुठून आणल्या? मी आणखी थोड्या आणते. बाजारात तुला बलदेवचे दुकान दिसेल, ज्यात मोठा फ्रीज असेल त्याच्याच दुकानातून. मी घेऊन येते. नेहा बाजारात पोहोचली, पण ती बलदेव आणि पवनच्या दुकानात गोंधळली. तिला कळत नव्हतं की कोणतं दुकान आहे. बहुतेक ज्या दुकानात गर्दी आहे मी तिथे जायला हवं. नेहा पवनच्या दुकानात गेली. मला 20 पेप्सी द्या. जेव्हा पवनने फ्रीजमधून पेप्सीचं पॅकेट काढलं तेव्हा नेहाने नकार दिला. नको नको, हे नकोय. अरे, आताच तर तुम्ही माझ्याकडे 20 पेप्सी मागितलेत. हो, पण या केमिकलवाल्या पेप्सी आहेत. तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने नेहाला विचारलं, ताई, या पेप्सीमध्ये कोणते केमिकल आहे? ही पेप्सी शहरातल्या कंपनीत तयार होते. तिथे हे तयार होताना खूप केमिकल टाकतात, ज्या हानिकारक असतात. त्यामुळे मुलं आजारी पडतात. असं असेल तर तू इथे पेप्सी घ्यायला का आलीयस? मी तर त्या पेप्सी घ्यायला आले होते ज्या या गावातच तयार होतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला बलदेव भाऊंची पेप्सी घ्यायची आहे तर त्यांचं दुकान समोर आहे. नेहा तेथून निघून गेली, पण आजूबाजूचे लोक शहरातल्या केमिकलवाल्या पेप्सीची चर्चा करू लागले. नेहाने बलदेवच्या दुकानातून पेप्सी घेतल्या आणि घरी गेली. केमिकलवाल्या पेप्सीची गोष्ट गावात आगीसारखी पसरली आणि सगळ्या आईबाबांनी मुलांना पवनच्या दुकानातून पेप्सी घ्यायला मनाई केली. आजपासून पवन काकांच्या दुकानातून पेप्सी घ्यायची नाही. का आई? कारण त्यात खूप केमिकल असतात. तुझी तब्येत खराब होईल. मग तुला इंजेक्शन द्यावं लागेल. नको का बाई? लोकांना बलदेवचा चांगुलपणा समजला आणि पुन्हा एकदा बलदेवच्या पेप्सीज विकल्या जाऊ लागल्या. पवनच्या दुकानातून कोणीच पेप्सी घेत नव्हतं. शेवटी निराश होऊन पवनने पेप्सी विकायचंच बंद केलं. नेहाने अख्ख्या गावाला आजारी पडण्यापासून वाचवलं आणि सगळं काही पूर्वीसारखं झालं. बिजापूर एक लहानसं गाव होतं. या गावातले बरेचसे लोक शेती करत होते, पण काही असेही होते ज्यांच्याकडे वारसा हक्काने कोणतीही जमीन नव्हती. जसा मोहन. मोहन एक गरीब माणूस होता, जो इकडे तिकडे लहान मोठी कामं करत असे. कधी कोणाच्या शेतात मजुरी, तर कधी एखाद्या गोडाऊन मध्ये मजुरी. एक दिवस मोहन घरी आला तर त्याची बायको मालती खूप आनंदात होती. काय झालं? मी तुमच्यासाठी एक नवीन काम शोधलंय. पगार 6,000 आहे. एवढं? आणि कुठे? शेजारच्या गावात एक पाणीपुरी बनवायचा कारखाना काढलाय. त्या कारखानदाराला काम करायला माणसं हवी होती. माझ्या ताईने तुमच्यासाठी तिथे शब्द टाकला. वा, हे तर छानच आहे. आता आपल्या दोघांना कोणत्या गोष्टीची काहीच काळजी राहणार नाही. नक्कीच. मी उद्यापासूनच कामाला जातो. हो. दुसऱ्या दिवशी मोहन घरातून आनंदाने कामासाठी बाहेर पडला. तो कारखान्यात पोहोचला. तेथे 2-3 आणखी माणसं होती आणि मालक त्या सर्वांना काम समजावून सांगू लागला. हे बघा, आधी या मशीन मध्ये 10 किलो पीठ, 100 ग्रॅम मीठ आणि 2 लिटर पाणी टाकायचं आहे आणि हे बटन दाबायचं आहे. याने ही मशीन कणिक मळू लागते. कणिक तर हाताने मळू जाऊ शकतो ना, मग त्यासाठी मशीनची काय गरज? मळू तर शकतो, पण जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात काम करायचं असेल तर प्रत्येक कामात मशीनच काम करून सोपं करून टाकते. हो, नीट बघा. हिरव्या बटनाने मशीन सुरू करायची आणि लाल बटनाने बंद. ठीक आहे मालक.
मग मळलेल्या पिठाचे गोळे करून ते त्या मशीनमध्ये टाकायचे आहेत. या मशीनने कणिक चपटी होते आणि गोल गोल चकत्या बाहेर पडतात. हो, आणि मग या पाणीपुऱ्यांना तळणाऱ्या मशीनमध्ये टाकायचं आहे आणि जशा या फुगल्या की त्यांना बाहेर काढायचं आहे. आणि मग या शेवटच्या मशीनच्या सहाय्याने पुऱ्या प्लॅस्टिकच्या पाकिटात टाकायच्या आहेत. किशोर, तू कणिक मळणाऱ्या मशीनवर जा. विवेक, तू चपाती करणाऱ्या मशीनवर जा. सदैव तू पुरी तळणाऱ्या मशीनवर जा. आणि मोहन, तू पॅकिंग कर. दर आठवड्याला तुम्ही वेगवेगळ्या मशीनवर काम करायचं. दिवसातून 6 तासांची ड्युटी आहे. ठीक आहे? ठीक आहे मालक. आणि बस त्या दिवसापासून मोहन त्या पाणीपुरीच्या कारखान्यात काम करू लागला. मोहन आणि मालती खूप खुश होते. आता त्यांना पैशांची आणि खाण्याची अजिबात तदात नव्हती आणि महिन्याच्या शेवटी मोहनचा पगार येणार होता. मोहन सुद्धा हसत खेळत कारखान्यात काम करू लागला. हळूहळू तो पाणीपुरीच्या पुऱ्या बनवायला शिकला. पुढील 6 महिने मोहन आरामात पाणीपुरीच्या कारखान्यात काम करत होता. एक दिवस कारखान्याचा मालक वैतागत कारखान्यात आला. उद्यापासून तुम्हा सर्वांना कामावर यायची काही गरज नाहीये. पण का मालक? कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत. अनेक व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाहीत. गेल्या 2 महिन्यांपासून मी सगळं सहन करत होतो, पण यापुढे मला नाही जमणार. उद्यापासून तुम्ही सगळे दुसरं काहीतरी एखादं काम बघा. हे ऐकून सगळेच मजूर निराश झाले आणि मोहन सुद्धा. मोहनला पुन्हा लहान सहान कामं करावी लागतील आणि पैशांची चणचणही जाणवू लागेल. हा विचार करूनच तो उदास झाला. मोहन घरी आला आणि त्याने या सगळ्या गोष्टी मालतीला सांगितल्या. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला दुसरं एखादं काम मिळेल. मोहन निराश झाला होता. पुढील काही दिवस मोहन कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला, पण त्याला कुठेच काम मिळालं नाही. तो निराश झाला. कळत नाही आता की काय करावं. मला दुसरं कोणतं काम सुद्धा येत नाही ना. फक्त पाणीपुरी बनवता येतात. मग तुम्ही तेच का करत नाही? मला कळलं नाही. तुम्हाला पाणीपुरी बनवता येते आणि मला रगडा आणि पाणी बनवता येतं. आपण दोघे मिळून पाणीपुरीची गाडी टाकूया. हो, पण गावात कितीतरी पाणीपुरीच्या गाड्या आहेत. मग लोक आपली पाणीपुरी खायला काय येतील? आपण भाव स्वस्त ठेवू. 10 रुपयांच्या ऐवजी 8 रुपयांची प्लेट केली तर? त्यापेक्षा जर आपण 1 रुपयाची पाणीपुरी विकली तर? 1 रुपयाची कशी विकली जाऊ शकेल? 1 रुपयाची 1 पाणीपुरी. गिराईक हवे तेवढे खातील. मग आपल्याला फायदा होईल का? हो, होणार ना. आपण पुऱ्या स्वतः बनवायच्या आणि बाकी सर्व सामानातही आपल्याला जवळजवळ अर्धा नफा होईल. मग वाट कसली पाहताय? उद्यापासूनच सुरू करू. दुसऱ्या दिवशी मोहन आणि मालती त्यांच्या कामाला लागले. मोहन पुऱ्या बनवू लागला आणि मालती रगडा आणि पाणी तयार करू लागली. मोहन त्याच्या कामात खुश होता. त्याने मशिनीशिवाय सुद्धा चांगल्या पुऱ्या बनवल्या आणि मालती ही चांगली आचारी होती. तिनेही चविष्ट रगडा आणि पाणी बनवलं. आता सगळं काही तयार आहे. आता संध्याकाळी शुभारंभ करूया. 1 रुपयात 1 पाणीपुरी खायचं. नक्की? एक गोष्ट राहिली आहे. मोहनने एक पाटी दाखवली. त्या पाटीवर लिहिलं होतं 1 रुपयाची 1 पाणीपुरी. हे चांगलंय. संध्याकाळी मोहन आणि मालतीने बाजाराच्या कडेला आपली पाणीपुरीची गाडी लावली आणि ती पाटी सुद्धा लटकवली. पाटी पाहून एक मुलगी त्यांच्या जवळ आली. 1 रुपयाची पाणीपुरी? खरंच? हो, 1 रुपयाची 1 पाणीपुरी. अरे वा! मुलीने तिचा खिसा चाचपला. माझ्याकडे 4 रुपये, मला 4 रुपयाची पाणीपुरी द्या. मोहनने त्या मुलीला 4 पाणीपुरी दिल्या. वा, खूप छान आहे काका. मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगेन. त्या मुलीने पाणीपुरी खाल्ली आणि धावत गेली. काही वेळाने ती आणखी काही मुलांना त्यांच्या समोर घेऊन आली. मला 2 पाणीपुरी पाहिजेत. मला 3. मला 5. मोहन आणि मालतीने मुलांकडून पैसे घेतले आणि त्यांना पाणीपुरी दिली. मुलं पाणीपुरी खूप आवडीने खात होते.
मुलांच्या नंतर काही मोठे लोकही मोहन मालतीकडे पाणीपुरी खायला आले. वा, या पुऱ्या तर खूप चविष्ट आहेत. मज्जा आली. एवढी चविष्ट आणि छान पाणीपुरी बऱ्याच दिवसांनी खाल्ली. लोक 1 रुपयाची पाणीपुरी खायला त्यावर तुटून पडले. मालती आणि मोहन पाणीपुरी बनवत होते आणि लोक खातच होते. आणि तोपर्यंत गिऱ्हाईक येत होते जोपर्यंत त्यांची सगळी पाणीपुरी संपली नाही. बापरे, मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल. मला पण. आणि जेव्हा त्यांचं लक्ष पैशांवर गेलं तेव्हा पैसे पाहून ते दोघेही खुश झाले. खूप छान कमाई झाली आहे आज. हो. दुसऱ्या दिवशी मालती आणि मोहनने जास्त पाणीपुरी बनवली आणि रोजच्या प्रमाणेच आजही 1 रुपयाची पाणीपुरी खायला लोकांच्या रांगा लागल्या. काही तासातच त्यांचं सगळं सामान संपून गेलं. 1 रुपयाच्या चविष्ट पाणीपुरीने धुमाकूळ घातला होता. ग्राहकांना चवीसोबत भावही आवडला होता आणि मालती आणि मोहनची चांगली कमाई होऊ लागली होती. त्या दोघांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि पाहता पाहता मोहनने पुऱ्यांचा कारखाना उघडला. पण त्याने 1 रुपयाची पाणीपुरी बंद नाही केली. आजही त्याच्या दुकानावर 1 रुपयाची पाणीपुरी खायला गर्दी होते. 1 रुपयाच्या पाणीपुरीच्या आयडियाने मोहन आणि मालतीला श्रीमंत बनवून टाकलं. आता ते खूप जास्त सुखी होते आणि हे सगळं त्या 1 रुपयाच्या पाणीपुरीमुळे. कोणी विचार केला होता की एक लहानशी आयडिया एवढा बदल घडवू शकते? ही कहाणी आहे मेहनतपूर नावाच्या गावाची, जिथे सखाराम त्याच्या परिवारासोबत राहत असायचा आणि त्याचं एक भोजनालय चालवायचं काम करत असायचा. सगळे मजदूर आणि गावकरी सगळेजण सखारामच्या भोजनालयामध्ये त्यांचं काम करत असायचे. एक दिवस एक माणूस सखारामाच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी आला. सांगा भाऊ, काय खाणार तुम्ही? तुमच्या भोजनालयात आत्ता काय आहे सांगा? आलू पराठा, गोबी पराठा, मेथी पराठा, मूली पराठा, गरमागरम शिरा, चना मसाला, पनीर दो प्याजा, सेव टमाटरचा साग आणि एकदम गोड गोड गुलाबजामुन, सोबतच थोडीशी लस्सी. सांगा तुम्ही काय खाणार? तुमचा आवाज ऐकूनच माझ्या तोंडामध्ये पाणी आलं. जे सगळ्यात चांगलं बनतं ते बनवून द्या. अरे, कुंदन साहेबांसाठी चना मसाला आणि मखनी नान परोसा, सोबतच लस्सी सुद्धा द्या. मजा येणार, मजा येणार. या लवकर आणा. जसं कुंदनने निलेशला जेवण वाढलं, निलेश खूप आनंदाने सगळंच्या सगळं जेवण जेवला. आणि जेवण केल्यानंतर निलेशने म्हणाला, जेवण खूपच स्वादिष्ट आणि लाजवाब होतं. वाह, मजा आला भाऊ. हे होतं खरं जेवण. नाहीतर माझी बायको जे बनवते त्यामध्ये तर काही स्वादच नसतो. त्यामुळेच मी ते गल्लीतल्या कुत्र्यांना खाऊ घालतो आणि बिचारे दुसऱ्या दिवशी ते सगळे कुत्रे आजारी पडून जातात. या हॉटेलमध्ये जेवणासोबत लिंबू पाणी सुद्धा मिळतं. कुंदन भाऊ, जरा गोड तरी आणा. अरे थांब रे, ते पाणी तुझ्या हात धुण्यासाठी आहे, पिण्यासाठी नाहीये. काय बोलत आहेस तू? अरे आम्ही तर आत्तापर्यंत हेच ऐकलं आहे की लिंबाला पाण्यामध्ये टाकून पितात, ना की त्याच्यामध्ये हात धुतात. तर मग तुम्ही चुकीच्या जागेवर आलेले आहात. तुम्हाला कुठल्या तरी स्वस्त भोजनालयात जायला पाहिजे. बिल पे करा आणि जा इथून. कुंदनने निलेश जवळ येऊन एक पर्ची दिली, ज्याला बघून निलेशचे एकदम होशच उडाले. हे सगळं काय आहे? चना मसाला 300 रुपये आणि नान 70 रुपये. अरे नाही बाबा, मी काही पार्सल नाही केलंय. एवढे पैसे नाही व्हायला पाहिजे. ओ भाऊ, हे काय पार्सलचे पैसे नाही. जे तुम्ही खाल्लंय ना त्याचेच पैसे आहेत. एवढी तर माझ्या दिवसाची कमाई पण नाहीये आणि एवढं महाग जेवण. मला जर माहिती असतं तर मी थोडी खाल्लं असतं ते. निलेश त्याच्या खिशामधून 100 काढून तिथं टेबलवरती ठेवतो. कुंदन रागाने त्याच्या मालिक सखारामला आवाज देतो, मालक, या माणसाकडे पैसेच नाहीयेत. याचं बिल पूर्ण 700 रुपये आहे, पण फक्त 100 रुपये देऊन हा आपल्याला फसवायचा प्रयत्न करतोय. निलेशचं बोलणं ऐकून सखाराम रागाने तिथं काही बोलतो, तुझ्या खिशामध्ये जर कवडी पण नव्हती तर तुला इथे यायची गरज काय होती? तुमच्यासारखे लोकांना या भोजनालयामध्ये यायचा काही अधिकार नाहीये. लवकर इथून निघून जा, नाहीतर मारून मारून भरीत बनवून टाकील तुझं.
खूपच असभ्य माणूस आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत असभ्यपणे वागत आहात. असभ्यपणा त्याच्या सोबत नाही केला जात ज्याचीच काही इज्जत असते. आणि आजच्या जगामध्ये ज्याच्याकडे पैसे नसतात त्याची काही इज्जत नसते. एवढं बोलून सखाराम भोजनालयाच्या कर्मचाऱ्याला बोलतो, बघता काय, मारा याला. सखारामचं बोलणं ऐकताच धाब्यावरचे सगळे कर्मचारी निलेशला खूप वाईट पद्धतीने मारतात. सखाराम रागाने निलेशला म्हणतो, तुला 2 दिवसापर्यंत भोजनालयात भांडे घासावे लागतील, तेव्हाच तुझं बिल चुकतं होईल. निलेश 2 दिवसापर्यंत लगातार त्या भोजनालयाची उष्टी ताटं साफ करतो. 2 दिवसानंतर निलेश त्याच्या घरी जाऊन त्याच्यासोबत घडलेली गोष्ट त्याची बायको विमलाला सांगतो. अहो, काय गरज होती त्या भोजनालयामध्ये जाण्याची? जर तुमच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि त्या लोकांनी एवढ्या वाईट पद्धतीने तुम्हाला मारलं, त्यानंतर पण त्यांचा जीव नाही भरला, तर त्यांनी 2 दिवसापर्यंत लगातार भोजनालयामध्ये सगळी कामं करून घेतली. माझा खूप अपमान केलाय विमला. आज मला एक गोष्ट समजली की बिचाऱ्या गरीब आणि असहाय लोकांना चांगल्या भोजनालयामध्ये जेवण करण्याचा काही अधिकार नाहीये. पण मी असं नाही होऊ देणार. अहो, तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही स्वतःच मार खाऊन आलात ना. मी माझं भोजनालय स्वतः बनवेल आणि आपल्या गावामध्ये एक असं भोजनालय बनवून तयार करेल जिथे सगळ्या गरिबांना खूप स्वस्तामध्ये चांगलं भोजन मिळेल. शेवटी गरिबांचा पण काही अधिकार असतात विमला. गरिबांचा जन्म या निर्दयांकडून मार खाण्यासाठी नाही झालाय. त्याला सुद्धा चांगलं भोजन करायचा अधिकार आहे. पण कसं? निलेशने त्याची बायकोचं काहीच क्वेश्चनांचं उत्तर नाही दिलं. तो शांतपणे रात्रभर जास्त विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश प्रत्येक घरी जाऊन पैसे गोळा करू लागला. पण सगळ्यांनी त्याला अपमानित करून त्यांच्या घरामधून बाहेर काढलं. गावाचाच एक माणूस निलेशची चेष्टा करत म्हणाला, वेडा बेडा झालायस का काय? अरे काही काम धंदा कर. हे अचानक तुझ्या आतमध्ये गरिबांसाठी एवढं प्रेम कुठून जागं झालं? त्याच्यासाठी देशातले नेता खूप काफी आहेत. हे काय बोलत आहेस तू? मी जे पण करत आहे ते गावाच्या भलाईसाठी करत आहे. आपल्या गावाचं नाव मेहनतपूर आहे. आपल्या गावातले लोक दिवसभर मेहनतीमध्ये लागलेले असतात आणि त्यांना एका दिवसाचं भोजन सुद्धा भेटत नाही. त्यातमध्ये तू माझा साथ द्यायच्या ऐवजी मला उलट अपमानित करत आहेस. हा, कारण तू दिवसा मुंगेरी लालचे स्वप्न बघायला लागलायस. माझ्या भावा, असं फक्त पिक्चर मध्येच होतं, पण वास्तविकता खूप वेगळी असते यापेक्षा. आणि मला एक गोष्ट सांग निलेश, एकदा मी मानलं सुद्धा की तू तुझ्या ध्येय प्राप्त केलं आहे. पण 1 रुपयाची थाळी कधीपर्यंत तू लोकांना खाऊ घालशील? हे पूर्णपणे असंभव आहे. एवढं बोलून तो निलेशच्या चेष्टा करत सखारामच्या भोजनालयामध्ये जाऊन म्हणाला, ऐकलं सखारामजी, निलेश आपल्या गावामध्ये एक भोजनालय उघडू इच्छितो. तुम्ही जी थाळी 700 रुपयामध्ये विकत आहात ती तो 1 रुपयामध्ये विकायचा विचार करतोय. असं वाटतंय त्याची बुद्धी भ्रष्ट झालीये. आता त्या वेड्याला कोण समजवणार? तेवढ्याच सखारामचा नोकर कुंदम सखारामकडे येऊन हळूच म्हणाला, खरामजी, आपल्याला याच्या गोष्टीला चेष्टेमध्ये घेता येणार नाही. अरे काय म्हणू इच्छितो तू? जर निलेशने त्याच्या ध्येयाला प्राप्त केलं तर तुम्ही कधी विचार केलाय की तुमच्या भोजनालयाचे काय होईल? कोणी कुत्रे पण विचारणार नाही. अरे काळ्या जिभेच्या, कधी तर चांगलं बोलत जा. तुझ्या तोंडातून जेव्हाही निघाले उलट सिलटच निघालेलं आहे. चिंता नको करू. या गावाचा सरपंच माझा चांगला मित्र आहे. तो त्या निलेशला चांगल्या प्रकारे समजवेल. सखाराम गावाच्या मुख्याजवळ गेले. सरपंचजी, आपल्या मित्रतेचे चर्चे दूरदूरपर्यंत पसरलेत. नका विसरू, जी थाळी मी 700 रुपयाला विकतो तीच थाळी मी तुम्हाला 600 रुपयामध्ये खायला देतो आणि पूर्ण 100 रुपयाचा डिस्काउंट. बोलत तर असं आहे जसं काही माझ्यावरती खूप मोठे उपकार केले आहेत. मी तर तुला कधीच नाही बोललो की तू मला 100 रुपयाचा डिस्काउंट दे. आणि असं पण मी तुझ्या भोजनालयामध्ये महिन्यामधून एकदाच तर भोजन करतो आणि मुश्किलीनं तुझ्या भोजनालयामध्ये 4 ते 5 वेळेस आलो असेल. या हिशोबाने तुझे फक्त 500 रुपये माझ्यावरती उधार असतील.
असं वाटतंय सरपंचजी तुम्ही तर माझ्यावरती रागवलात. तू चांगल्या प्रकारे जाणतोस सखाराम, मला चापलूस लोकांशी सक्त नफरत आहे. मुद्द्याची गोष्ट कर, कोणत्या कामासाठी माझ्याकडे आलायस? काही दिवसापूर्वी निलेश माझ्या भोजनालयामध्ये जेवण करायला आला होता. आता तुम्हीच सांगा सरपंचजी, 700 रुपयाच्या बदले तो फक्त 100 रुपये देत होता. त्यामुळे मी 2 दिवसापर्यंत माझ्या भोजनालयाचे उष्टे भांडे काय घासून घेतले. त्याला तर एकदम जास्त राग आला. हो, मी ऐकलंय की तू त्याला मारलं पण आहे. हा, आता रागात 1-2 कानाखाली तर मारल्याच होत्या, पण एवढं पण नव्हतं मारलं की तो एवढा नाराज होईल. बोलायचं काय आहे सखाराम, खोलून सांग काय ते. तो या गावामध्ये एक भोजनालय तयार करायच्या विचारात आहे आणि जी थाळी मी 700 रुपयामध्ये देतो ती थाळी तो 1 रुपयामध्ये ग्राहकांना विकेल. जर असं झालं तर माझं भोजनालय तर बंद होऊन जाईल, मी तर रस्त्यावरती येऊन जाईल. सखारामचं बोलणं ऐकून मुखिया हसू लागला. सखाराम, असं वाटतंय निलेशची तर बुद्धी भ्रष्ट झालीच आहे, पण मला असं वाटत आहे सोबत तुझीही बुद्धी न भ्रष्ट झालीये. असं संभव नाहीये. विचार करा सरपंचजी, जर त्याने त्याचं ध्येय प्राप्त केलं तर त्याच्या नावाचे चर्चे दूर दूरपर्यंत जातील. लोक या गावातल्या सरपंचापेक्षा जास्त सन्मान त्याचा करतील. आणि काही मोठी गोष्ट नाहीये की लोक त्याचा काही दिवसानंतर दयाळूपणा बघून त्यालाच सरपंच बनवतील. जरूर तो काही मोठं करायच्या विचारात आहे. सखारामचं बोलणं ऐकून मुखिया विचार करू लागला. गोष्ट तर तू माझ्यासाठी बरोबर केलीये. आता मी कोणाला गावामध्ये भोजनालय बनवण्यासाठी थांबवू तर नाही शकत. हा, एवढं जरूर करू शकतो, तो आजकाल माझ्याच भट्टीवरती कमाईवर काम करत आहे की मी त्याला धक्के मारून बाहेर काढू शकतो. त्याच्यानंतर तो फक्त त्याचं पोट भरायचा विचार करेल, ना की गावातल्या गरीब लोकांचं पोट भरायचा. सखाराम तिथून निघून गेला. मुखियाने त्याच दिवशी निलेशला कामावरून काढलं. पण माझी चूक काय आहे सरपंचजी? तुझी चूक ही आहे की तू गावामध्ये भोजनालय बनवू इच्छितो. हो, पण यामध्ये चुकीचं काय आहे? जर मी गरिबांचं भलं करत आहे तर तुम्हाला आनंदित व्हायला पाहिजे. तुला काही गरिबांचं भलं नाही करायचंय निलेश. मी चांगल्या प्रकारे जाणतो की तू फक्त तुझं नाव करू इच्छितो आणि मला सरपंच पदावरून हटवून स्वतः गावाचा सरपंच बनवू इच्छितो. भलं याच्यातच आहे की स्वतःच्या पत्नीचं पोट भर आणि नंतर गावातल्या गरिबांचा विचार कर. चल, निघ इथून. पण निलेशने हार नव्हती मानली. निलेश शहरामध्ये जाऊन पैसे गोळा करू लागला आणि याच वेळी त्याची भेट शेठ जमुना प्रसाद यांच्याशी झाली. जमुना प्रसाद खूप दयाळू व्यक्ती होते. मला तुझा विचार खूप आवडला निलेश. तू एक असं भोजनालय तयार करू इच्छितो जिथे गरीब एकदम चांगलं जेवण करू इच्छितो. मी तुझी मदत करायला तयार आहे. शेठ जमुना प्रसादच्या मदतीने निलेशने गावामध्ये एक मोठं भोजनालय तयार केलं. त्याच्या भोजनालयामध्ये गुजराती, मराठी, कन्नड सगळ्या प्रकारचे जेवण बनवू लागले. भोजनालय बनताच काही लोक भोजनालयामध्ये जेवण करण्यासाठी आले. ते सगळे देशाचे वेगवेगळ्या शहराचे राहणारे होते. एक गुजराती निलेशला म्हणाला, तुमच्या भोजनालयामधून खूप चांगली सुगंध येत आहे. આ ખુશ્બુ સૂંઘીને હું પોતાની રોક્યું ન શકું. તો હવે મને જમવા આપો. निलेशने त्या गुजरातीला एका थाळीमध्ये गुजरातचं सगळं प्रसिद्ध भोजन खायला दिलं. भोजन खाल्ल्यानंतर गुजराती खुश होऊन निलेशला म्हणाला, કેટલા રૂપિયા? बस 1 रुपयानी आखी थाळी મળશે. 1 रुपयाचं नाव ऐकून गुजराती खुश झाला. भोजनालयामध्ये युवकांची गर्दी वाढू लागली. लांबून लांबून शहरांमधून निलेशच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी येऊ लागले. श्रीमंत असो किंवा गरीब, निलेश प्रत्येकाकडून एका थाळीचा फक्त 1 रुपया घेत असायचा. आणि ही गोष्ट सखारामला अजिबात आवडली नाही. सखाराम ह्या गोष्टीवरती कुंदनशी म्हणाला, ह्या निलेशने तर माझं भोजनालय बंद करून टाकलंय. माझ्या भोजनालयात तो कोणी कुत्रं नाही भटकत आहे. काही कर कुंदन. चिंता नका करू सखारामजी, माझ्याकडे एक उपाय आहे. कसला उपाय? की आपण दोघं का नाही त्यांच्या भोजनालयामध्ये आग लावून टाकू. 1-2 लोक जळतील त्याच्यामध्ये तर आपोआप त्याचं भोजनालय बंद पडेल.
सखाराम आणि कुंदन त्यावेळी निलेशच्या भोजनालयामध्ये आग लावण्याचं नियोजन करत होते. त्याच वेळी शेठ जमुना दास तिथून जात होते. जमुना दासने सखाराम आणि कुंदनचं सगळं बोलणं ऐकलं. त्यांनी लगेचच पोलिसांना सांगितलं. पोलीस त्याच दिवसापासून निलेशच्या भोजनालयावरती लक्ष देऊ लागले. रात्रीच्या वेळी सखाराम कुंदन भोजनालयाकडे आग लावण्यासाठी खूप सगळं पेट्रोल घेऊन आले. पण तेवढ्यात पोलिसांनी त्यांना पकडलं. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सखाराम. तू तर पूर्ण गावाचं नाव खराब केलंस. मला सोडून द्या इन्स्पेक्टर साहेब. मी याच्या भोजनालयाला जाळून राख करेल. याच्या भोजनालयामुळे माझं भोजनालय बंद झालं. नाही सखाराम, माझ्यामुळे नाही, बल्कि तुझ्या ग्राहकांसोबत तुझ्या वाईट वर्तनामुळे तुझं हे भोजनालय बंद झालंय. तू मला अपमानित केलं. माझी इच्छा असती तर मी माझ्या अपमानाचं उत्तर कोणत्या वेगळ्या प्रकारे दिलं असतं, पण नाही. मी तुझ्या अपमानाचा घोट अमृत समजून पिऊन घेतलं. आणि बघ, आज ह्या भोजनालयामध्ये देशातला प्रत्येक माणूस येतो आणि 1 रुपयामध्ये पोटभर जेवण करून निघून जातो. तुला काय वाटतं मला प्रॉफिट नाही होत आहे? माझ्या परिवाराचा खर्च याच भोजनालयामुळे चालतो. पोलिसांनी सखाराम आणि कुंदनला गिरफ्तार केलं आणि सखारामचं भोजनालय बंद झालं. आज पण निलेशच्या भोजनालयामध्ये 1 रुपयाचं जेवण मिळतं.